यार बहुत खुशी लग रही है सर। लेकिन क्या है इधर सब जेल में है, आपको तो मालूम है। लेकिन इधर माहौल कैसा है, डिप्रेशन में रहते हैं सब, मतलब ऐसे। जब मैं गीता पढ़ता हूँ ना सर, तो सब जो डिप्रेशन है ना वो चला जाता है। तो वो डिप्रेशन 24 घंटा डिप्रेशन रहता है भाई। वो इधर जो है ना पूरा 24 घंटा डिप्रेशन में रहता है। तो उसको क्या बोलते हैं, वो दिल को जो डायवर्ट करने का जो तो मराठी मनाला थोडं डायव्हर्ट केलं पाहिजे. पण मग माझा आवडता विषय पण आहे गीतेचा, श्रीमद भगवद्गीता. मी इथेच नाही, घरून पण पण म्हणजे अभ्यास करतो त्या गोष्टीचा आणि ते समजण्याचा प्रयत्न करतो. पण ती आवड आहे म्हणून मी घरूनच मला या अध्याय म्हणजे श्लोक वाचण्याचे म्हणजे आवड आहे. परंतु दीदी मला ती स्पष्टता नव्हती. जसं मी सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा तुम्हाला मी सांगितलं की मला त्याचं उच्चारण स्पष्ट नाही. मला विसर्ग किंवा ऱ्हस्व दीर्घ विसर्गाचं अनुस्वाराचं ह्या गोष्टी मला नव्हत्या, माहिती नव्हत्या. परंतु त्या हळूहळू जेव्हा समजायला लागल्या ना तेव्हा त्याची ती आवड अजून निर्माण झाली. अरे म्हणजे कारण देवाचं देवाने स्वतःच्या मुखातून सांगितलेलं तत्वज्ञान आणि ते माझ्या मुखातून निघतं, ही पवित्र गोष्ट आहे. म्हणजे पवित्र एक जर विचार केला तरी गोष्ट आहे. त्याचं बोल आपण बोलावे. आणि दीदी इथं मी तुम्हाला बोललो ना मगाशी, तसं डिप्रेशन, हे डिप्रेशन आमचं 24 तास असतं. सतत सतत घरचं केसचं आणि या सगळ्या गोष्टी बरोबर. चालतात. मग त्याच्यातून थोडं मन डायव्हर्ट होतंय आणि मग सतत मी चिंता निघून जाते.